नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर मी छान तयार झालेली आहे आणि आता मी चाललेले आहे. तुम्हाला कॅप्शनवरनं कळालंच असेल. तर खूप तुम्हाला माहिती आहे मी डान्स करते आणि लहानपणापासून डान्सची खूप आवड होते आणि कथ्थकचं शिक्षण घेतलेलं आहे. पण तुम्हाला मी माझे गुरूंना नाही भेटवलं आहे. तर आज मला खूप दिवसापासून असं वाटत होतं, मला आठवण येत होती की त्यांना भेटावं, पण मला वेळ भेटत नव्हता. मी आधी लांब होते राहायला, आता थोडी जवळ आले. तर इथं मग आज मी ठरवलं की आज जायचं. आज संडे आहे, तर ताईंना सरप्राईज देऊयात. ताई म्हणजेच माझे गुरु, त्यांना मी ताई म्हणते लहानपणापासून. तर त्यांना मी आज भेटायला जाणार आहे. तर तुम्हाला दिसेलच कोण आहेत माझे गुरु, ज्यांनी मला डान्स शिकवला, ज्यांनी मला या डान्स क्षेत्रामध्ये एवढं पुढं आणलं. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं मी त्यांना सरप्राईज दिलं आणि तेव्हा काय काय पुढं घडणार आहे, तर हा तो ब्लॉग आहे. तर चला. काय काय हिरोईन एवढी लाजत रडत आली केवढी झाली ग. आणि मी तुला आज असा मेसेजच करणार होते, म्हटलं वाचायचे नाही मेसेज, यायचं. मी अगदी खोटं नाही सांगत. मी दुपारी बघितलं, कोणी मेसेज बघितलाय आणि त्यात तू बघितली दिसल. मी माझ्या डोक्यात आलं होतं, वैभवी सिद्धीच्या मुली मेसेज वाचायचा नाही, यायचं. कशी आहेस? एवढी जाड झाली? काय खाती नाही ना? काय खायला लागतं एवढी जाड झाली? म्हणूनच मी आज खोटं नाही सांगत. मी कधीच बघत नाही मेसेज केल्यावर की कुणी मेसेज बघितलाय. आणि मी तुला हे सांगते, सिद्धी वैभवीने बघितला. कारण काय माहिती का, मी बघितलं, म्हटलं कोणी रिप्लाय दिला नाहीये, ये आणि मी असं अगदी बघितलं काढूनच बरं का. म्हणलं छकुली त्याशी मला म्हटली पुढे लांबच आहे का 25. तू ऑक्सफोर्ड स्कूल पासून पण पुढे राहते का? तो जो असं विचार केला आज, म्हटलं ही सिद्धी वैभवी ॲन्युअल आलाय, नुसतं मेसेज बघता येते. हा मेसेज सगळ्यांसाठी होता. अगदी मी कुठल्यावर असं टाकणार होते, हा मेसेज सगळ्यांसाठी नुसतंच बघू नका. पण कुणी रिप्लाय नाही दिला ना. ही जी रिप्लाय दिला ते म्हणजे मी येत नाही. तुला कोणी तो मुला सांगितलं नाही येत ना, मला उत्सुकता झाली, मग मी बघायला लागले. अशी गंमत झाली आणि बरोबर आला. तुला माहिती तुम्ही येणार आहे? आणि माहिती तुम्ही किती वाजता येणार आहे? म्हणजे 7च्या पुढे ये. मग तू ताईंना सांगू नको म्हटलं. मी तुझं सांगायची चक्कर मिळणार. मला म्हणजे असं खरंच असं छान वाटतं. म्हणजे आपल्या असं मनात असतं ते असं झालं. आम्ही बघत असेल तुझे दिवस ड्रेस आहे सगळं, तिला फक्त नाचायचं. म्हटलं फक्त ती नाचणार आहे. म्हटलं त्याच्या काय काय घडलं होतं, लाईट का काहीच नाही, लाईट नव्हती गेली, काहीतरी झालं होतं. मी नाटक केलं होतं, म्हणे शिकवली काहीतरी कर नाही का. तेव्हा काय झालं होतं, ड्रेपरी मुलींची चेंज नव्हती झाली. कारण आपण सारखी ड्रेपरी चेंज करायचो ना, मग त्यात वेळ होता ना, तेव्हा तू ते नाटक केलं. एवढे उद्योग केले. आणि कुठलं होतं ते गंगूबाईचं होतं आणि नंतर रडायचं केलं होतं. आधी हसवलं, नंतर रडायचं. नंतर रडवलं सगळ्यांना. सगळ्यांनी टाळलं. खूप छान होतं. आंबेडकर भवनचं ना आर्टिस्ट नाही, आश्लेषा नाही, प्रतीक्षा आणि त्या लिंगोले शिवानी सायकलवर यायची, टोप्या घालायच्या आणि ते गायचं डबे. 9 ते 2 वाजेपर्यंत डबे करून प्रॅक्टिस. परत घरी जायचं, परत संध्याकाळी यायचं, परत संध्याकाळी यायचं 2 वाजता घरी जाऊन. कौतुक होतं त्या सायकलवर त्या वेळात येणं. रस्ता नाही, काय होती काय झाली मला म्हणते सारखी. नाही खरंच आहे. म्हणजे त्या सायकलवर या मुली एकट्या येत होत्या. तेव्हा तुम्ही किती होत्या? 6वी 7वीत?
6वी 7वीत पण तेव्हाची प्रॅक्टिसच नाही. बरोबर दिवाळीची हे संपलं भाऊबीज की दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता हजर. 9 ते 2 आपलेच डान्स बसलेले असायचे, बाकी त्यांनी तर लांबच असायचे. पण पहिले तुम्हीच प्रॅक्टिस करायचा. नाही मी येणार होते, मी मध्ये पण येणार होते, पण म्हणलं यांचे क्लासेस रोज 8च्या पुढे कधी पण आणि सगळंच असतं. सगळेच असतात असेच. आणि आवर्जून त्यांना सांग, त्यांनी बोलवले घेऊन येतात, भेटायला मग घेऊन ये. कारण मी तेव्हा एंगेजमेंटच्या दिवशी एकदाच भेटले होते. आम्ही त्यांना म्हणत होते चला. येस सावकाश आईला सांग आणि आवर्जून विचारलं. हो. तर अशा प्रकारे मी आलेले आहे घरी आणि खूप छान वाटलं मला ताईंना भेटून. आणि मैत्रिणींना तर भेटतेच मी डान्स क्लासच्या आधीमध्ये, कधी माझी भेट होतच राहते. पण ताईंना जवळपास 1.5-2 वर्षानंतर 2 वर्षानंतर भेटले मी आज. आणि खरंच खूप छान वाटलं. आपल्या गुरूंना असं भेटलं आणि गुरूंनाही खूप छान वाटलं. त्या स्वतः आठवण काढत होत्या की कधी येणार. आणि त्यांनी तुम्ही पाहिलंच असेल किती छान मेमरीज वगैरे सांगितलं. मला काही जास्त म्हणजे असं मी त्यांच्यातच बोलण्यात गुंग होते. तर जसं जमेल तसं मग मी व्हिडिओज घेतले ब्लॉगसाठी, तुम्हाला करण्यासाठी. मी त्यांची पूर्ण ओळख करून नाही दिली, ते मी असं कॅमेरामध्ये ओळख करून द्यायची विसरले. पण मी तुम्हाला सांगते, यांचं नाव अपर्णा पाटेदार आहे. या माझ्या ताई आहेत, त्यांनीच मला डान्स शिकवलं लहानपणापासून. मी त्यांच्याकडे क्लासला होते आणि अशा प्रकारे आज खूप दिवसानंतर त्यांना भेटले आणि भेटून खूप छान वाटलं. बालपणापासून कसं मी जास्त म्हणजे शाळा तर सगळेच करतात, शाळेत जास्त वेळ स्पेंड करतात. पण माझं सगळ्यात जास्त वेळ लहानपण हे जे गेले ते माझं डान्स क्लासमध्येच गेलेले. मी सतत डान्स क्लासमध्येच असायचे आणि डान्स म्हणजे माझा जीव की प्राण आहे. तर मी त्यासाठी खूप वाहून घेतलं होतं. म्हणजे मी सारखी प्रॅक्टिसला वगैरे सारखी तिकडे असायचे. आता ताई म्हटल्या की आता तू प्रॅक्टिसला यायचंच. आता लग्न झालं त्याच्यानंतर मग मी थोडासा गॅपच पडला माझा, नाही तर माझं प्रॅक्टिस वगैरे सगळं कंटिन्यू होतं. आता बघूयात, परत एकदा सुरुवात करूयात. बघूयात पुढे कसं काय होतंय. कारण लग्नानंतर थोडासा गॅप पडला, थोडं लोकेशन फिक्स नव्हते माझे राहण्याचे, त्याच्यामुळे कधी इकडे कधी तिकडे, त्याच्यामुळे मग मी परत क्लास जॉईन नव्हता केला. पण आता नक्कीच परत जॉईन करेल. आणि खूप मस्त मेमरीज आहेत, लहानपणच त्यांच्यापाशी गेले. त्याच्यामुळे जशी माझी मम्मी आहे तसंच त्या माझ्यासाठी आहेत सर्व काही. त्यामुळं त्यांच्याशी माझं नातं खूप असं घट्ट जोडलेलं आहे आणि असंच राहील कायम. आणि खरंच असे गुरु भेटले आणि मग मला फार भारी वाटलं की आज भेटून म्हणजे खूप जास्त आनंद झाला. मला सगळ्यात जास्त आनंद भेटला आज. आणि आजचा दिवसही खूप छान गेला माझा दिवसभर. तर मग भेटले आणि छान गप्पा मारल्या. जेवढं रेकॉर्ड करता आलं तेवढं रेकॉर्ड केलं. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या नवीन ब्लॉगसाठी एक्सायटेड राहा. आणि माझ्या गुरूंचं माझं नातं तुम्हाला कसं वाटलं. एक आम्ही त्या माझ्यासाठी सर्वच आहे, मैत्रिणी आहेत, माझी माझ्या आईसारख्याच आहे, सर्व काही त्या आहेत माझ्या. तर माझ्या जेवढ्या गोष्टी माझ्या मम्मीला माहिती तेवढ्या त्या माझ्या, जशी माझी मम्मी तेवढी क्लोज आहे तेवढे त्या माझ्या क्लोज आहेत. तर ते माझे पहिले गुरु म्हणजे आहेत डान्समधले. तर त्यांची शिकवण मला असते. फक्त त्यांनी डान्सच नाही शिकवलं तर त्यांनी माझ्या खूप छान संस्कार पण केलेत. जसं डान्स क्लास संपायचं तसं ते मला छान गोष्टी समजून सांगायच्या. आणि आज जाताना पण त्यांनी छान गोष्ट मला समजवली. तर मला खूप छान वाटलं. आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर लहानपणापासून मी त्यांच्याकडे डान्स शिकले आणि आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत क्लासला. तर तुम्ही त्याच्यावरनं अंदाज माना तर किती जुना क्लास आहे. तर मी लहानपणापासून तिथंच आहे. माझंच वय आता 25 आहे, म्हणजे आता 26 पूर्ण होईल. तर आता त्यांना 25 वर्ष पूर्ण होते. तर ताई म्हटला यावेळेसचा कार्यक्रम खूप छान असणार आहे, तू आलीच पाहिजे. म्हटलं हो नक्कीच ताई येणार. आणि तुम्हालाही मग पुढे मी त्या फंक्शनला गेल्यानंतर तुम्हाला फंक्शन पूर्ण दाखवेल. तुम्हालाही कळेल की किती सुंदर कार्यक्रम असतो. तुम्हाला असं वाटेल की प्रत्यक्षात पाहण्यात उलट जास्त मजा आली असती. इतकं सुंदर कार्यक्रम असतो. पूर्ण कथ्थकच असतं. आणि कथ्थकमध्ये कसं असं ऐतिहासिक जास्त गोष्टी कथा वगैरे असतात. तर त्याच आमच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये सर्व असतात. कृष्णाच्या गोष्टी असतात सगळ्या अशा. तर मलाही आता मी एक्सायटेड झाली आहे. कधी मी तो फंक्शन पाहते आणि कधी मी त्याच्यात एन्जॉय करते. मी स्वतः त्याच्यात पार्टिसिपेट करते. नेक्स्ट टाईम जेव्हा त्यांना मी भेटेल त्यावेळेस तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन करून देईल. हे डायरेक्ट असे ब्लॉग्स घेतलेले आहेत त्याच्यात तर त्यांनी बोललेलंच आहे.
पण डायरेक्ट त्यांच्यासमोर त्यांची स्टोरी वगैरे मला जर घेता आली पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम तर नक्की घेईल. त्यांनी कसा क्लास सुरू केला, काय काय कसे कुठे शिकले, काय झालं, म्हणजे कसं पूर्ण एक कथा असते ना त्यांच्या जीवनाची, तशी मी त्यांचे जर रेकॉर्ड करता आली मला कधी चान्स मिळाला तर नक्कीच करेल तो प्रयत्न मी. आणि मलाही आवडेल त्यांच्या स्वतःचे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायला. तर नक्कीच मी ते ट्राय करेल. जेव्हा होईल ते सक्सेस त्यावेळेस मी तुम्हाला ते दाखवालच. तर होप सो ते पण मी करेलच. आणि ताई त्याला नाही म्हणणार नाही हे मला माहितीच आहे. तर चला व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.